गुरमीत भाईंनी तुम्हाला त्यांचा अनुभव सांगितला, बाकी इतर ठिकाणी अजून सुहास भाईंनी त्यांचा अनुभव सांगितला. तर हे अनुभव प्रत्यक्षात आपण ज्यावेळी ग्राउंडवर उतरतो आणि त्या ठिकाणी आपण उभारून भांडतो, बँक आणि कर्मचारी, तहसीलदार, पोलीस, तर या सर्वांची ओळख जोपर्यंत आपल्याला होत नाही ना तोपर्यंत आपल्याला त्यांना काय बोलावं हेच कळत नाही. तहसीलदार कोण आहे, कलेक्टर कोण आहे, पोलीस कोण आहेत, बँक कर्मचारी अधिकारी कोण आहेत, याची सुद्धा आपल्याला जाणीव झाली पाहिजे की बाबा यांचं काम काय आहे, हे कुठपर्यंत आपल्याला दबाव टाकू शकतात. किंवा जसं आता म्हटलं सरकारी अधिकारी कर्मचारी जे काय आहेत, पोलीस असो किंवा तुमचा तहसीलदार असो किंवा तुमचा कलेक्टर असो, हे आपले नोकर आहेत. हे आपले नोकर आहेत. आपण मालक आहे, पण मालकासारखं आपण जात नाही. आपण त्यांच्या पुढे जातो साहेब 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 करत. पण तुम्ही मालक म्हणून जावा नाही का, साहेब तुम्ही पब्लिक सर्वंट आहात, तुमचं काम तुम्हाला केलं पाहिजे, तुम्ही सांगा ना त्यांना. आज पण कोणतीही व्यक्ती बोलत नाही का तर त्यांना त्याच्या अधिकाराची जाणीव नाही. आपला अधिकार काय हेच माहित नाही लोकांना. तर सगळ्यात पहिलं आमचं काम असं असणार आहे की त्या अधिकाराची जाणीव करून देणं आमचं कर्तव्य असणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातून आम्ही टीम उभी करतोय कर्जदार हक्क संरक्षण संघटनेच्या मार्फत. त्या व्यक्तींना आम्ही पूर्णपणे मार्गदर्शन देणार आहोत. आणि या ठिकाणी ते जनता संचालन मोर्चाचं मिशन आहे व्यक्ती निर्माण से राष्ट्र निर्माण. तर त्याची खरी सुरुवात महाराष्ट्रातूनच आपण करतोय असं मी या ठिकाणी सांगतो की प्रत्येक जिल्ह्याला आम्हाला लोक तयार करून त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून द्यायची. जसं आता सांगितलं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की सिक्युअर्ड लोन आणि अनसिक्युअर्ड लोन असे दोन प्रकार आहेत. तर मी त्यांना सांगेन की अनसिक्युअर्ड लोन ज्याचं कुणाचं असेल त्यांना बिलकुल घाबरायचं कारण नाही. काही घेणं देणं नाही. एक नोटीस पाठवा, शांत बसा, काही घेणं देणं नाही. कोणी येऊ तुमच्याकडे, कोणत्या कोर्टाची नोटीस होते, कोणत्याही मसुदी अधिकारी होते, मसुदी कुठे होते, काही अडचण नाही त्यांची. ते तुम्हाला तुमच्या केसला पण धक्का लावणार नाही याची गॅरंटी आमची असणार आहे. दुसरी गोष्ट, सिक्युअर्ड लोन साठी लोकांना भीती आहे की माझं घर आहे, माझी गाडी आहे, माझी मोटरसायकल आहे, माझी चारचाकी, माझी जमीन आहे. हे मॉर्गेज ठेवल्यामुळे आपल्याला थोडीशी भीती असते. ती भीती जर तुमच्या आधी प्रश्न उत्तरामधून जर निघाली तर तुम्ही लढू शकता का? तर ही गोष्ट आम्हाला तुम्हाला दाखवून द्यायची. माझ्याकडे कोणतं खर्च नाहीये, पण तुम्हाला तुमचे जर अधिकार माहीत करून दिले तर नक्कीच तुम्हाला कोणाची गरज लागणार नाही. तुम्ही एकटे वैयक्तिक लढू शकता ही लढाई. हे आम्हाला दाखवून द्यायचं की बाबा तुम्ही पूर्णपणे नॉलेज घ्या. जे कोणी काय बोलत असेल त्या त्यांच्या पॉईंट मधून तुम्ही ते पॉईंट नोट करा की बाबा हा पॉईंट माझ्या कामाचा आहे, हे वाक्य मला वापरू शकतो मी, मला ही गोष्ट माझ्या कामात येऊ शकते. हे प्रत्येकाने असं समजून त्याने नोट केले पाहिजे. पण हे आम्ही सांगणं म्हणजे आम्हाला योग्य वाटत नाही. हे ज्याचं त्याचं कर्ज तुमचं आहे, फेडायचं तुम्हाला, उत्तर तुम्हाला द्यायचंय, त्रास तुम्हाला सहन करायचंय. त्याच्यामुळे तुम्ही किती याच्यात पुढाकार घेतला पाहिजे हा तुम्हाला